नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज आपण काही गोष्टी स्पष्टच बोलण्यासाठी आणि स्पष्टपणे जाणून घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. माझ्यासोबत सच्चिदानंद शेवडे गुरुजी आहेत. त्यांचा परिचय मी तुम्हाला फारसा करून देण्याची गरज नाही आहे, कारण त्यांचं नावच एक स्वतः त्यांचा परिचय आहे. आज गुरुजींना आपण असे काही प्रश्न विचारणार आहोत की ज्यातून आत्ता चालू असलेल्या वादाबाबतचे सगळे संभ्रम दूर होतील. मुख्य म्हणजे खुलासा करणे हा त्यामागचा हेतू अजिबात नाही आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना नेहमीच टार्गेट केलं जातं. नेहमीच त्यांच्यावरती नको नको ते आरोप केले जातात. आरोप खोटे आहेत हे सगळ्यांना ठाऊक असतं, पण ते का होतात, कशासाठी केले जातात याबाबतचा खुलासा मात्र होत नाही. आपण त्याच सगळ्या गोष्टी गुरुजींना विचारणार आहोत. गुरुजी, खूप खूप स्वागत आहे अॅनालायझरमध्ये आपलं. माझा पहिला प्रश्न आहे गुरुजी, अगदी याचं स्पष्ट उत्तर आलं पाहिजे. सावरकरांच्या भक्तांना, म्हणजे भक्त जरा संभ्रमित असतात असं म्हणतो मी, समर्थकांना याचा संभ्रम काहीच नसतो, भक्तांना असतो, कारण भक्तांचा अभ्यास कमी आणि श्रद्धा जास्त असते. म्हणून राहुल गांधी काय किंवा कोणीही सावरकर विरोधक काय हातामध्ये कागद दाखवतात, युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट, किंवा सावरकरांना ब्रिटिशांच्याकडून दिला जाणारं मानधन, ज्याला पेन्शन हा शब्द वापरला जातो, ही कागद दाखवली जातात आणि कागद दाखवून आरोप केला जातो. असा सप्रमाण केलेला आरोप खोटा आहे असं कसं म्हणायचं? कागद आहे का एखादा हो, खूप आहेत आपल्याकडे, प्रिंटेड वगैरे असं काहीतरी? हो, खूप आहेत. हा, गांधींचा माफीनामा, गांधींनी ब्रिटिशांकडे मागितलेली माफी, हा त्यांचा माफीनामा तुमच्या समोर आज मी फडकावतोय. वाचता आलं? नाही. तुमच्या प्रेक्षकांना वाचता आलं? नाही. कुठचेही कागद फडकवायचे होय की जे कॅमेरा समोर फडकावले की ते वाचताही येत नाहीत समोरच्याला, त्याला नीट कळतही नाही, आणि ह्याला म्हणायचे पुरावे. आता गंमत अशी आहे की सावरकरांनी कुठचाही भाग त्यांचा लपवलेला नाही. सावरकरांची जी 6 पत्र आहेत अंदमान मधून पाठवली, समग्र सावरकर वाङ्मयामध्ये ती आहेतच. करेक्ट. अशी असून सुद्धा आपण काहीतरी नवीन शोध लावलाय, आणि आतापर्यंत सरकारनी, म्हणजे आता नवीन आलेल्या सरकारने, अर्थात 2014 पासून, कारण रोख तोच असतो आत्ता बोलताना, खरं सावरकरांच्या वरती आणि त्यांची बदनामी ही त्याच्याही खूप आधीपासून चालू आहे, नाही असं नाही. पण हे असे कागद फडकावले म्हणजे ते प्रमाण होतं असं नाही. मग मी सुद्धा उद्या असा कागद फडकावून सांगू शकतो की हे सावरकरांनी दिलेलं उत्तर आहे बघा, ह्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, अशी कधीच माफी मागितली नाही. आता काय म्हणाल? तुम्ही प्रमाण मान्य दाखवताय, मी प्रमाण दाखवतोय. जे प्रमाण वाचताही येत नाहीये कॅमेरावरती, ते प्रमाण मी फडकावून काय सिद्ध करू इच्छितोय? मग त्यापेक्षा जे प्रिंटेड आहे, माझं म्हणणं असे की जे सो कॉल्ड पुरोगामी वगैरे लोक आपल्याकडे म्हटले जातात, बुद्धिवादी म्हटले जातात, यांचे खूप आवडते इतिहास लेखक आहेत, यदी फडके. शोध सावरकरांचा नावाचं त्यांचं पुस्तक, त्याच्यात पृष्ठ क्रमांक 50 आणि 51 याच्यावरती त्यांनी या पत्रांच्या बद्दलचा जो खुलासा दिलेला आहे, किमान पुरोगामींनी तो वाचावा. म्हणजे फडक्यांचा तरी जास्त बरं होईल. हा, फडक्यांचा, आणि ते जास्त आणि ते वाचवलं जाईल त्यांच्याकडून, कारण बाकीचे उजवे असतात किंवा हिंदुत्ववादी असतात, त्यांची पुस्तकं कशी वाचायची ना. मग त्यापेक्षा यदी फडक्यांचं वाचा, म्हणजे मग तुम्हाला सविस्तर खुलासा. पण तो एक आरोप होऊ शकतो गुरुजी, जसा म्हणजे कधी काळी कुणी एखादा पुरोगामी बोललाच, म्हणजे जी अवस्था यदी फडके, शेवटी फडके आहेत आणि फडके तसं लिहिणारच, असाही एक म्हणायला वाव असू शकतो. त्यांचं पुरोगामित्व नाकारून ते आजकाल सगळेच भोगतायत लोक, अनेक जण. निखिल बागळ्यांवर लावू शकतात असा आरोप? नाही लागेल आता, कधी एखादा वाक्य बोललीस तर काय. कारण काय की इतिहासकाराची जात ही जर इतिहासकारच असली तर मग त्याला बाकीच्या जातींची, म्हणजे त्याची जी काही मूळ जात आहे त्याचं लेबल का लावले जातं? का आम्ही ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला आमची जात इतिहासकार असते, पण एखाद्या ब्राह्मणाने जर इतिहास लिहिला तर त्याची जात मात्र इतिहास लिहिताना ब्राह्मणच असते, असं काही आहे का? जर तसं नसेल तर मग यदी फडक्यांचं म्हणणं मान्य करायला पाहिजे ना. बरोबर. आणि ते मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बुद्धिवादी लोकांचे आवडते आहेत ना ते, मग त्यांचं जास्त विश्वासार्ह लेखन, शेवड्यांनी सांगण्यापेक्षा त्यांचं लेखन हे जास्त महत्वाचं, मग ते एकदा वाचावं.
मला आणखी एक तुम्ही आत्ता जो संदर्भ दिला त्यातून जायचंय पुढे. आम्हाला ब्रिटिश पुस्तकांच्या मध्ये हा पुरावा मिळाला, आम्हाला ब्रिटिश लायब्ररीत हा पुरावा मिळाला. तुम्ही तर म्हणताय सावरकरांनी आपल्या वाङ्मयातच हे सगळे पत्र तेव्हाच प्रकाशित करून टाकलेले आहेत. म्हणजे शोध काय आहे? माझं तेच म्हणणं आहे की ह्याच्यात शोध काय आहे. आपण काहीतरी शोध लावतोय असं दाखवायचं. बरं, त्याच्यामध्ये कल्पित गोष्टी आणायच्या हा. आणि मग ते शोध असतात बरं का त्यांचे. हो. कारण ते सो कॉल्ड पुस्तक एखादं फक्त ब्रिटनमध्ये असतं. हो. ते कागद सुद्धा ब्रिटनमध्येच असतात, भारतात कधीच येत नाही. मग यांनी वाचलेलं कुठे असतं? यांनी त्याचा स्क्रीनशॉट वगैरे टाकत का नाहीत? काहीही बोलायचं की सावरकरांनी लंडनमध्ये असताना म्हणे एका स्त्रीवरती बलात्कार केला होता, त्याबद्दल त्यांना 4 महिने शिक्षा झाली होती. 4 महिनेच होते लंडनमध्ये बलात्काराची शिक्षा. हा पहिला प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे. दुसरा प्रश्न, असं जर काही असेल, कोणत्या पुस्तकात ते होते? ते पुस्तक फक्त लंडनमध्येच मिळतं का? ती कागदपत्रही फक्त लंडनमध्येच मिळतात का? बाकी इथे ती कुठे उपलब्ध होऊ शकत नाहीत? मग उपलब्ध होऊ शकत नसली तर मग हे नेमकं कोणाच्या डोक्यातून आलंय आणि कोणी पिकवलंय? सावरकरांची 2 लग्न झाली, इथपर्यंतही लोक जातात. त्यांची पहिली पत्नी त्यांची पहिली पत्नी म्हणे कोणत्या तरी कनोजिया नावाच्या एका गुजराती माणसाबरोबर पळून गेली आणि मग लंडनवर आल्यानंतर सावरकरांनी दुसरं, अरे काय म्हणजे सावरकरांचं लग्न पहिलं कसं झालं, चिपळूणकरांची मुलगी कशी त्यांनी करून घेतली, हे सगळे पुरावे आहेत. इतकंच नाही, लंडनला जाण्यापूर्वी सावरकरांना एक मुलगा झालेला होता, प्रभाकर त्याचा नाव, आणि तो अल्पायुष्य ठरला. हे सगळे पुरावे सगळीकडे उपलब्ध असूनही एखाद्या माणसाच्या चारित्र्य हननावर आपण कसं उतरावं, याचाच केवळ हा नमुना म्हणायला पाहिजे. मला आश्चर्य वाटतं की जो माणूस जाऊनही 50च्या वरती वर्ष झाली, इतकं होऊन सुद्धा आपणच अशा माणसावरती निरर्गल अश्लाघ्य अशा प्रकारचे आरोप करू जेव्हा धजावतो ना, तेव्हा त्या माणसांना काही वाटत कसं नाही. मग लक्षात येतं माझ्या की कसं आहे की तोंडामध्ये जीभ, नरड्यामध्ये स्वरयंत्र आणि बोलण्याची ताकद, एवढ्या 3च गोष्टी असलं की माणूस वाटेल ते बोलू शकतो. आणि भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे की एखाद्या गोष्टीचा पुरावा द्यायचाच नाही, एखाद्यावर आरोप करत राहायचे, आणि ज्याच्यावर आरोप केले जात आहेत, जो आरोप करतोय त्याच्यावर मात्र ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी नसते. ज्याच्यावर आरोप करताय तो तर आता नाहीच आहे या जगात, पण त्याच्यावर ते सिद्ध कसे होत नाहीत किंवा मी कसा यात नाहीये हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपण कशी काय टाकू शकतो? आणि याबद्दल कोणाला आपण बोलतोय की एका घरातली 3 मुलं, 3 माणसं, 3 बंधू. चापेकरांच्या नंतर हे एकमेव उदाहरण असेल. चापेकर बंधू तर तिघही फासावरती गेले, पण हे तिघही बंधू स्वातंत्र्याच्या होमामध्ये स्वतःला झोकून दिलेलं अशा प्रकारचे जे होते, त्यातल्या मोठ्या भावाला तर मिळालेलं स्वातंत्र्य बघायलाही मिळालं नाही, बाबारावांना. सावरकरांचं आणि धाकट्या सावरकरांचं एवढं नशीब आहे की त्यांना ते स्वातंत्र्य बघायला तरी मिळालं. पण अशा लोकांच्या वरती आपण अशा प्रकारचे आरोप करतोय. आणि मग लक्षात घ्या, तुम्ही एका बाजूनी आरोप करायला लागल्यानंतर दुसऱ्या बाजूनी आरोप होणारच. क्रियेला प्रतिक्रिया ही आपोआप येतच राहते सातत्याने. गांधी आणि नेहरूंच्या वरती अशा प्रकारचे आरोप अश्लाघ्य होत असले तर तसे होऊ नयेत अशीच माझ्यासारख्यांची इच्छा आहे. कारण आम्हाला अशा प्रकारची खोटी घाण जी मुळातच नाहीये, त्या प्रकारच्या घाणीत हात घालण्याची आणि चिवडायची समजा तशी असली तरीही इच्छा नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष झाली. ह्या 75 वर्षात जे कोणी, एक गोष्ट लक्षात घ्या सुशीलजी, की प्रत्येकाचे मार्ग वेगळे होते हो. सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग चोखाळला, गांधींचा अहिंसकात्मक आंदोलन, सत्याग्रह वगैरे हे मार्ग होते. अल्टिमेट गोल काय होता, शेवटी लक्ष काय होतं, तर संपूर्ण स्वातंत्र्य. मग त्याला जर या वेगवेगळ्या मार्गांनी लोक गेले असतील तर तुझा मार्ग चांगला, माझा मार्ग वाईट, याचा मार्ग चांगला, त्याचा मार्ग वाईट, अशी आता चर्चा करून आणि त्या निमित्ताने फक्त दोषारोप करत राहायचे, परस्पर बाजूंनी चालू आहे. आणि हे स्वाभाविक प्रवृत्ती असते माणसाची. पण हे कुठेतरी याला आळा बसायला पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं. खरं तर फुलवात सांगून विचारांचा कोळसाच उगाळणारे, कोळसा तेव्हा होतो जेव्हा त्याची जळून जळून राख झालेली असते. सावरकरांच्या ज्वलंत विचारांनी जळून जळून कोळसा झालेले
अशी काळोख विचार पसरवतच असतात सावरकरांच्या वरती ब्रिटनमधल्या पुस्तकाचा दाखला देऊन. पण असा कोळसा उगाणार असतील तर कोळशातलं काळेपण पुन्हा पुन्हा सांगावं लागेल, ती फुलवात पुन्हा पेटवावी लागेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या पदाचा राजीनामा कधी द्यावा लागला हे देखील जगाच्या समोर सांगावं लागेल, का द्यावा लागला हे देखील जगाच्या समोर सांगावं लागेल. तेव्हा उगाच कोळसा उगाळू नये एवढंच माझं सांगणं आहे. गुरुजी, पुढचं प्रश्न असा जोडून येतो की तुम्ही काय किंवा सगळी सावरकरांची अभ्यासक मंडळी काय वारंवार खुलासा करत राहता. कधी तो वेडा राहुल उठतो, मी वेडा राहुल हा शब्द वापरतो, दुसरा कुठला शब्द त्यासाठी वापरू नये. वेडा राहुल उठतो, अजून कोणीतरी उठतं आणि वारंवार आपला असा सावरकरांच्या वरती हल्ला केला जातो. असं सारखं त्यांचं चरित्रहनन करण्याचा प्रयत्न होतो. उठलं कोणीतरी की खुलासा द्यायचा, उठलं कोणीतरी की खुलासा द्यायचा. हे सगळं का होत आहे? सारखं ही मंडळी पुन्हा वर्षांनी, पुन्हा एक वर्षांनी, पुन्हा एक वर्षांनी असे खुलासे का करावे लागतात? याच्या मागचं खरं कारण काय आहे? आपल्याकडे बुद्धिजीवी म्हणवणारा जो वर्ग आहे तो साधारणपणे डावा आहे. हो, हा अत्यंत ढोंगी आहे. हो. आणि नाही, डावा हा शब्द ढोंगी आहे, समानार्थी आहे. समानार्थी आहे. डावा इज इक्वल टू ढोंगी, बरोबर आहे. तर हे लोक वारंवार, तुम्ही एक पुरावा फेका ते दुसरं काहीतरी काढतील, तुम्ही तो पुरावा फेका ते तिसरं काहीतरी. म्हणजे आताचं उदाहरण तुम्हाला सांगू का? माफीपत्र जेव्हा फडकावण्यात आलं ना राहुलकडून, त्यावेळेला त्याच्या खालच्या शब्दाकडे लक्ष द्या म्हणून सांगितलं, बरं का? युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट, याच्याकडे लक्ष द्या म्हणून सांगितलं. म्हणजे माफीपत्र हा एका बाजूनी निकालात निघालेला मुद्दा, मग काय दाखवायचं तर त्याच्या खाली लिहिलेलं काय आहे ते. आता गंमत अशी आहे की गेल्या शतकामध्ये किंवा त्याच्या आधीच्या शतकापासून युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट ही लिहिण्याची पद्धत होती. शत्रूच्या बद्दलही मी तुम्हाला सांगतो, म्हणजे अगदी ब्रिटन आणि जपान यांचं वैर असताना विन्स्टन चर्चिलनी लिहिलेलं जे पत्र आहे, त्या पत्राच्या, म्हणजे जपानच्या माणसाला, त्या जपानच्या मंत्र्याला लिहिलेल्या पत्रात सुद्धा त्यांनी खाली युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट असं लिहिलंय. खरं म्हणजे दोघं जण एकमेकांचे शत्रू होते की शत्रू होते. मग असं असून सुद्धा असं विन्स्टन चर्चिल सारखा, ज्याच्या इंग्रजीच्या ज्ञानाबद्दल आपण शंका घेऊ नये, नाही का, तो माणूस लिहितो, याचाच अर्थ त्या काळामध्ये असं लिहिणं ही पद्धत होती. युअर्स ट्रूली असं आजकाल लिहिलं तर खरंच असतं का तसं? नसतं. युअर सिन्सिअरली वगैरे ह्या सगळ्याला काही अर्थ असतो का आजकाल? तसं युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट असं सावरकरांनी लिहिणं तेच गांधींनी लिहिलंय. गांधींनी वारंवार जो काही पत्रव्यवहार ब्रिटिश सरकारच्या बरोबर वगैरे केलाय दक्षिण आफ्रिकेत असल्यापासून, त्यावेळेला त्यांनी हिज एक्सलन्सीज मोस्ट ओबिडियंट सर्वंट असं स्वतःला म्हटलेलं आहे. याचा अर्थ ते ब्रिटिशांचे नोकर होते असं कोणी काढतं का? अहो, गांधी विरोधक सुद्धा काढत नाहीत तसा अर्थ, कारण ही लिहिण्याची पद्धत होती. ओबिडियंट सर्वंट म्हणलं आणि डिसओबिडियंटची मुवमेंट चालवली. हा, एक्झॅक्टली. म्हणजेच हे लिहिणं हे व्यवहार चातुर्य एका बाजूने बघायला गेलं तर त्या पद्धतीने जर कोणी लिहिलेलं असेल तर त्यात चुकीचं काय? पण हे काढलं त्यांनी. उद्या याचंही असं उत्तर दिलं ना की तिसरं काहीतरी काढतील, मग चौथं काहीतरी काढतील, परत मूळ पहिल्यावरती येतील. म्हणजे त्यावेळेला पुरावे देऊन झालेत तरी परत तेच काढायचं. यांना पुरावे किती वेळा देत राहायचं आणि किती वेळा सांगत राहायचं, कारण यांनी ठरवून टाकलेलं आहे. कारण यांच्या डोळ्यासमोर एकच नीती आहे, खोटी प्रचार नीती जी असते. मानसशास्त्र असं सांगतं की तुम्ही 10 वेळा एखाद्या खोट्याचा मारा केलात की 11व्यांदा माणसाचा बुद्धिभेद होतो आणि 12व्या वेळेपासून त्याला अरे हे कदाचित खरं असूही शकेल असं वाटायला लागतं. म्हणून हे जाणीवपूर्वक करणं आहे. आणि मग ते या ना त्या रीतीने, राहुलजींचं एक मी समजू शकतो की त्यांच्या भारत जोडो यात्रेला कोणी विचारतच नव्हतं. मग ते विचारण्याकरता आपण कुठेतरी आपल्याला पण मीडिया फुटेज मिळायला पाहिजे. या कारणाकरता त्यांनी सावरकर काढले. आणि केव्हा काढले लक्षात घ्या, ते आफताब आणि श्रद्धा प्रकरण झालं ना त्यावेळेला काढले. खूप वाढल्यावर याचा अर्थ आफताब श्रद्धा प्रकरण पण कुठेतरी बाजूला जावं, बासनात गुंडाळलं जावं. आफताब बद्दल या माणसाने त्याच्या भारत जोडो यात्रेमध्ये कुठेही निषेध सुद्धा केलेला नाही साधा. आणि वरती परत त्याच्या पुढच्या दिवशी सांगितलं की भाजपा ही द्वेषाचं राजकारण खेळते. द्वेष तुम्हीच पसरवून झालात ना सावरकरांच्या बद्दल, आणि तुम्हीच बोलायचं. मग हे ह्यात आपण हास्यास्पद होतोय. हे सुद्धा अशा तरुण नेत्याला, 52 वर्षाचा तरुण नेता, 52 वर्षाचा तरुण नेता, मी तरुण म्हटल्यावर थोडासा म्हणूनच म्हटलं की अशा तरुण नेत्याला काही वाटू नये, याचं मला आश्चर्य वाटतंय.
आणि दिस इज माय अंडरस्टँडिंग ऑफ हिस्ट्री असं म्हणताना आपलं हिस्ट्रीच्या बद्दलचं अंडरस्टँडिंग किती पुअर आहे हे आपणच दाखवून देतोय एवढंही लक्षात येऊ नये. म्हणजेच हे जाणीवपूर्वक मुद्दाम खेळलं जाणारं, वारंवार खेळलं जाणारं इझी कार्ड आहे सावरकर. हे उर्जीने मुद्दाम शब्द वापरला म्हणून मी आपला सहज बोलतो. म्हणजे राहुल गांधींचा आताचा वेश, दाढी वगैरे वाढलेली आहे, तो बघता लोक म्हणतात की तो सद्दाम हुसेन सारखा दिसतो. म्हणजे मला वाटतं की तो सद्दाम हुसेन सारखा नाही दिसत आहे, तो मुद्दाम हुसेन सारखा दिसतोय. काही जण उद्दाम हुसेन पण म्हणतात. नाही, राहुल गांधी उद्दाम असं फक्त मौखिक दृष्ट्या असं असू शकेल. मला तो मुद्दाम हुसेन असा वाटतो की मुद्दाम हुसेन सारखं दिसायचं. म्हणजे म्हणून त्याला मी मुद्दाम हुसेन असं म्हणतो की जरा असं ते लुक आला पाहिजे. आणि आपण कसे हुसेनचे समर्थक आहोत, म्हणजे आफ्ताबच्या प्रकरणामध्ये जसं ते सगळं जाऊ नये, मग मध्येच एक याला ट्रॅक की तो पारसी आहे, मग मध्येच काही अजून कोणी काही मांडलं तर तिकडे जाऊ नये. मला एक समाजवादी काही पत्रकार मंडळी आहेत, पुन्हा अशीच ती जी फडकेंच्या लाईन मधली आहेत, समाजवादी आहेत, ब्राह्मण आडनावाची, पण जेव्हा जेव्हा असा काही मुद्दा म्हणतात तेव्हा फटके खातात. त्यांना ब्राह्मण असल्याची जाणीव होते, यावर आपण स्वतंत्रपणे बोललो. त्यांनी एक मुद्दा मांडला आणि तो मुद्दा असा आहे की राहुल गांधी आपल्यावर फोकस वळवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत, मुद्द्यांना बदलण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत, किंवा हिंदुत्ववाद्यांचा मुद्दा बदलण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. हे खरंच असं झालंय, भरकटलं गेलंय सावरकरांना घेतल्या गेल्यामुळं, की तोच एक मुद्दा घेऊन पुढे जातोय आणि राहुल गांधींच्या यात्रेकडे फोकस होतोय. सोशल मीडियावरती बघायला गेलं तर त्यांचा हा मुद्दा चुकून का होईना पण बरोबर आहे. कारण असं दिसतंय की सोशल मीडियामध्ये त्या एका गोष्टीमुळे सगळीकडे सावरकर, त्यांचा माफीनामा, ह्या सगळीकडे लोकांचं लक्ष कॉन्सन्ट्रेट झालं. अनेक जण त्याच्यावरच पोस्ट टाकत राहिले, याला मी सुद्धा अपवाद नाही. तर त्यामुळे काही प्रमाणात जर बघायला गेलं तर हा यशस्वी झाला असं म्हणता येईल. पण याचा काउंटर जास्त यशस्वी झाला असं दुसरीकडेही दिसतंय. ह्याला काउंटर ह्या वेळेला रणजित सावरकरांनी जे जबरदस्त केला तो कुठेतरी भल्या भल्यांची झोप उडवून टाकणारा अशा प्रकारचा झाला. आणि बऱ्याच जणांना त्याच्या मिरच्या सुद्धा लागल्या. पण किती काळ खोटं ऐकून घ्यायचं, यामुळे रणजित सावरकरांनी केलेला हा एक जबरदस्त प्रतिहल्ला असावा असं मला वाटतं. पूजा, सगळ्यामध्ये तर आणखी काही प्रश्न अनुत्तरित आहेत, ज्याचा खुलासा होणं आवश्यक आहे. सावरकर गेले, त्यांनी देहार्पण करून, आत्मार्पण करून आता खूप वर्ष लोटली. त्यानंतरच्या 2 पिढ्या सुद्धा पुढे आलेल्या आहेत. तरीही सावरकरांच्या वरती हा आरोप होतोय, त्याच्यावर सतत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, हे आपण सगळं समजू शकतो. ह्या एक मुद्दाम केलेला प्रकार आहे हेही आपल्या लक्षात येत आहे. कितीही खुलासे करा, आम्ही विषय वाढवत राहू, हे लक्षात येत आहे. हे सगळं का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतोय. हा कुठल्या षडयंत्राचा भाग आहे? हा विरोध केला जाणारा अजून कुठे नव्या विरोधांना जन्म घालणार आहे, की अजून कुठल्या वर्गाला विरोध करायला जन्म घालतोय? काय आहे नेमकं हे सगळं? एका बाजूने सावरकरांची जात हा भाग आहेच. हो. दुसऱ्या बाजूने सावरकर अंदमानात जर कदाचित यदा कदाचित मेले असते तर बहुधा एवढं झालं नसतं. बहुधाच तरी पण मी म्हणतो. तिसरी गोष्ट, सावरकर केवळ जिवंतच राहिले नाहीत, तर नंतरच्या साहित्य संमेलनामध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी बोलणं की लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या. आणि म्हणून जर तुम्ही पाहिलं असेल नीट तर पुढच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी सहसा सावरकर हे नाव घेणं पूर्णपणे टाळलेलं आहे. इतकंच नाही तर आता राहुल गांधी बोलल्यानंतर सुद्धा आमचे साहित्यिक अजून शांत झोपलेलेच आहेत. त्यांना आपल्या पूर्वाध्यक्षावरती टीका झाली आहे, एवढी सुद्धा जाग नाहीये. उलट आपल्याकडे महाराष्ट्रातले साहित्यिक राहुलजींच्याकडे एक पत्र घेऊन गेले, अशाही बातम्या तुम्ही वाचल्या. समर्थन द्यायला गेले ते सगळे तिथे. आता मला सांगा, हे महाराष्ट्रातले साहित्यिक एवढेच आहेत का पेपरमध्ये? तेवढे नाव तेवढीच आहेत, बाकी नाही कोणी. मग माझ्यासारखा 50 पुस्तकं लिहिणारा माणूस साहित्यिक नसतो म्हणजे मग आपल्याकडे साहित्यिक याची व्याख्या बदलली आहे का? मी उगी सांगून ठेवतो, यात कबुली पण आहे बरं का गुरुजी, डिस्टर्ब करतो म्हणजे तुम्हाला. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो ना, तेव्हा पोरं विचारायचे सगळं साहित्य आणलं का, आणि मग आम्ही सगळं साहित्य घेऊन कुठेतरी जायचो. म्हणून आम्ही साहित्यिक होतो. आणि ते साहित्य काय असायचं? 2 बिअरच्या बाटल्या, तंबाखूचा तोटा.
किंवा घरून कुणाच तरी आणलेलं साहित्य, असं करून आम्ही एकत्र बसून साहित्यावर दीर्घकाळ चर्चा करायचो एखाद्या हॉटेलवर. तशी साहित्यिक लिमिटेड आहेत, त्याच्यामुळे ती साहित्यिक तिथे जाणारच. कदाचित या साहित्यांना सांभाळणारी साहित्यिक असतील ते, असं असेल. त्यामुळे पेपरमध्ये बघा 30 नावं येतात. महाराष्ट्रातले साहित्यिक म्हटलं की 30 हा, हा. नावं येतात. हे सगळे पुरोगामी, बुद्धिवादी वगैरे म्हणून गौरवले जाणारे कायमचे नेहमीचे यशस्वी कलाकार. हम्म. तेव्हा अशा प्रकारचे हे लोक असतात. 500 पुस्तकांची आवृत्ती कधी हातोहात खपत नाही असे. हा. आणि 23 वर्ष झाली तरी पण माझ्या पुस्तकाची पहिली आवृत्ती सुद्धा संपली नाही, असे हम्म. जाहीर गळे काढणारे हो, नाटककार हो, सुद्धा. हो. तेव्हा असे लोक असतात. आता त्याला काही इलाज नाही, पण ह्यांना साहित्यिक म्हटलं जातं. हम्म. पण यांनाही जाग येत नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट, सावरकरांनी त्याच्यानंतर ते म्हणजे 37च्या सुटकेनंतर काँग्रेसवालेही सावरकरांच्याकडे गेले होते, आमच्या पक्षात या म्हणून. हम्म. पण ते सगळं सोडलं आणि सावरकर हिंदू महासभा या पक्षामध्ये सामील झाले. आणि त्यांनी आधीच स्थानबद्ध असताना लिहिलेला ग्रंथ आहे हिंदुत्व हा. हो. म्हणजे एखाद्या माणसाने इथल्या बहुसंख्याक लोकांना त्याकरता एक ग्रंथ लिहिला, याकरता सावरकरांना प्रतिगामी म्हणणं आणि त्यांना दूषणं देणं यातच आपला गौरव आहे असं समजणारी लोक आहेत, ते सुद्धा या सगळ्या षडयंत्रामध्ये सामील आहे असं मला वाटतं. मला सगळ्यात भीती काय वाटते ते सांगतो सुशीलजी, की या सगळ्यामध्ये आपल्या सावरकर ज्यांना देव मानत होते, छत्रपती शिवराय, कारण शिवरायांची आरती रचली आणि आरती कोणाची रचली जाते आपल्याला माहिती आहे. आराध्याचीच. तर त्यामुळे असं आराध्य समोर असताना त्यांच्यापर्यंतही हे लोक पोचणार का, महाराजांच्या पर्यंत, याची भीती वाटते. की जयसिंगाच्या बरोबर झालेला तह, मिराजा राजे जयसिंगाच्या हो. बरोबर हा तह, किंवा महाराजांनी औरंगजेबाला पाठवलेलं पत्र, पत्र तिथं दिल्लीहून खूपच महाराज ते जेव्हा खूप- ते तर परत आले खूपच होते, हा, युनिक ग्रहण आहे. सुटका म्हणजे करून हा. परत आल्यानंतर हे सगळं जेव्हा बघतो ना, त्यावेळेला हे लोक तिथपर्यंत जाऊन पोचणार आहेत का, यांना कुठपर्यंत आमच्या इतिहासाची हानी करायची, आणि त्याकरता पहिला टप्पा किंवा पहिली पायरी म्हणजे सावरकर आहेत का, आणि मग यांना असंच पुढे जायचंय का, ही माझ्यासारख्या अभ्यासकाला भीती वाटतेय. हे फारच भयंकर असेल जे काही पुढे फार फार पुढे भयंकर जाणं होऊ जे शकतं. काही असेल हां, तर. म्हणजे यातून सातत्याने महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये जातीय तणाव वाढणं, जातीय द्वेष वाढणं, आणि याच्यातून पुढे जातीय दंगली वगैरे कशा होतील हे बघणं, हा सगळा भाग होतोय की काय या षडयंत्रामध्ये, अशी भीती वाटते. आणि या कारणाकरता असेच ज्या वेळेला पहिल्यांदा पहिल्या पायरीला नाकारणारे असे तयार व्हायलाच पाहिजेत. त्याच्यावर जाणीवपूर्वक आरोप करणाऱ्यांना तितक्या वेळा उत्तरं द्यायलाच पाहिजेत. आणि म्हणून आज कैक वर्ष मी माझं पुस्तक लिहिलेलं आहे आणि सावरकर हे, त्याच्यामध्येही मी सावरकरांच्यावरच्या आरोपांना उत्तरं दिली. तरी कैक वर्षांनंतर अक्षय जोग सारख्या तरुण लेखकाला पुस्तक लिहावंच लागलं ना, आक्षेप आणि खंडन याच नावाचं सरळ. भागवतकार असलेल्या वाना उत्पातांना सुद्धा या प्रकारचं पुस्तक लिहावं लागलं. अनेक जण आहेत सोशल मीडियावर, चंद्रशेखर साने आहेत, ते अशा प्रकाराने वारंवार होणाऱ्या आरोपांना उत्तरं देत असतात. तुम्ही स्वतः खोट्या प्रचाराला रोखठोक उत्तरं देतच असता. तेव्हा आणि तुम्हालाही माहिती आहे की अरे आपण वारंवार त्याच गोष्टींना तीच उत्तरं तोच पुन्हा देतोय. पुन्हा सांगतोय. हो. पण आता हे आपलं कर्तव्य आहे असं करून आपण सांगत राहतो आणि तिथे आपण आळस करत नाही. हे सातत्याने व्हायला पाहिजे, तर लोकांच्या मध्ये ती एक जी जागृती आणि मी जी मगाशी भीती बोलून दाखवली, ती भीती कुठेतरी वाटून आपण पहिल्यांदाच इथे ही नांगी ठेचायला पाहिजे आरोपांची, खोट्या आरोपांची, असं वाटलं तर काहीतरी उपयोग होईल. ही ठेचणं ही जी प्रक्रिया आहे गुरुजी, ती कशी आहे असली पाहिजे? मी म्हटलं जसं की लेखकाचं काम करून करतायत, वक्त्यांचं काम हो. करून करतायत. तुमच्यासारखे लोक युट्यूबर हे त्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत जात आहेत. सोशल मीडियावरती काम करणारे तसं करतात. असं वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी काम करणं, आणि याच्याचबरोबर एक टीम अशी पाहिजे की जी सातत्याने खोटे आरोप होत आहेत त्याच्यावरती कुठेतरी सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने कुठेतरी पुढे जात राहील. याला एकाने असा पर्याय सांगितला होता एकदा, आता मध्यंतरी आम्ही अशीच चर्चा करत बसलो होतो तेव्हा, की सावरकरांना एकदा भारतरत्न देऊन टाकलं ना की हे सगळं मिटेल. म्हटलं पूर्वी मी पण या मताचा होतो हो. की सावरकरांना भारतरत्न द्या. मी आग्रहीपणाने मांडलंय खूप ठिकाणी. हळूहळू पुढे जाता जाता अधिक अभ्यास करता करता लक्षात असं यायला लागलं की खरंच सावरकरांना भारतरत्न देण्याची आवश्यकता आहे का? हम्म. गांधींना का नाही दिलं गेलं? हो. तेच कारण सावरकरांच्या करत आहे.
असं आम्ही समजतो. आणि तेच असावं की सावरकर सर्वांचे आहेत, सर्व विश्वाचे आहेत. मग असे असताना सावरकरांना फक्त भारतरत्न का द्यावं? जर भारतरत्नाची आत्ताची आपण सगळी यादी पाहिली, आधी पाहिली म्हणजे स्वतःलाच घोषित करणारे पंतप्रधान पाहिले भारतरत्न, तर मग आज पण हे द्यायचं सगळं का? पाहिल्यानंतर सावरकर त्याच भागात जाऊन बसावेत का त्याच यादीमध्ये? हम्म. आणि दुसरी गोष्ट, भारतरत्न दिलं गेलं तर खोटे आरोप होणं टळतं? तर तसे होत नसतं. म्हणजे असं आमच्या बाबडी समजूत नाही. नाही, हो, तळतच हा. नसतं. वाईट कुठे वाटतं की 27 वर्ष आपल्या देशाकरता तुरुंगात घालवणाऱ्या नेल्सन मंडेलाला आपल्या देशाशी काही संबंध नसतानाही भारतरत्न भारतरत्न दिला दिला जातो. जातो. आणि बरोबर तेवढीच वर्ष ज्यांनी आपल्या देशाकरता रक्ताचं पाणी केलं आणि म्हणजे गुलामीत राहिला किंवा पारतंत्र्यात राहिला किंवा जेलमध्ये आणि नंतर पुढे स्थानबद्धतेत राहिला, अशा सावरकरांच्या बद्दल त्यांनी 27 वर्षच भोगली आहेत. त्यांच्या नशिबाला मात्र अश्लाघ्य अशा प्रकारचे आरोप. म्हणजे त्या गीतात म्हटलंय तसं, मातृभूमी त्याची त्याला, मातृभूमी त्याची त्याला, होत बंदिशाला परवशता, पाश दैवे ज्यांच्या गळा लागला. ही अवस्था झाली आज की मातृभूमीच आजही सावरकर जाऊन त्यांना बंदिशाला वाटावी, आपलीच मातृभूमी. हा किती एखाद्या माणसाचं दुर्दैव असेल. म्हणजे सावरकरांची पत्रिका या बाबतीत खरं म्हणजे ज्योतिषांनी अभ्यासायला पाहिजे, अभ्यासले असेलही मला माहित नाही, की हा माणूस गेल्यानंतरही 50च्या वर वर्ष झाली तरी सुद्धा त्याच्यावरती अशा प्रकारचे निरर्गल आरोप करतायत. आणि आरोप करणाऱ्यांना लाजही वाटत नाही वाटत. याचं दुःख जास्त. कदाचित तो डीचा जो मार्क आहे ना, हा, डेंजरस वाला, डी फॉर तो आजही त्यांच्या मृत्यू पश्चातही ते डेंजरस असतील असं कदाचित वाटलंही नसेल कोणाला, की ब्रिटिशांनी ते ओळखलं होतं की हा माणूस मृत्यू पश्चातही डेंजरस राहणार आहे. कारण सावरकरांचे विचार सगळे पुन्हाही त्या मार्गाने जात राहिले तर या सगळ्या समाजवाद्या लिब्रांडो मंडळींसाठी धोकादायकच ठरणार आहेत. त्यामुळं आजही डेंजरस समजून त्यांना काळ्या पाण्यावर पाठवलं जातच आहे. खरंय. आणि म्हणून मला आश्चर्य वाटतं की ब्रिटिशांचा पक्का शत्रू असलेल्या, म्हणजे गांधी नेहरू पक्के शत्रू ना, हो, हो. आणि सावरकर तर कच्चे एजंट शत्रू, एजंट होते. एजंट होते त्यांचे. तर ब्रिटिश स्वतःच्या एजंटला मात्र काळ्या पाण्यावर- पाण्यावरती पाठवत होते. आणि पक्के शत्रू असलेल्या गांधी नेहरूंना मात्र आगा खान पॅलेस किंवा अहमदनगरचा किल्ला तो किल्ला किल्ला त्याच्यामध्ये खोली आधी नीट तयार करून हो. मग तिथे ठेवायचे. हा काय प्रकार आहे नेमका? सावरकरांना तेल काढायचं आणि गांधी नेहरूंनी फुलं लावायची. हा, सावरकरांनी भिंतीवर पुस्तकं लिहायची, हा. गांधी नेहरूंनी आपल्या पोरींना पत्र पाठवायची, हा. प्रिय इंदिरेस. हा. तर हे सगळं कट्टर शत्रू सोबत हे कसं हा, वागत? मला ब्रिटिशांची पण चिंता वाटते हा, की त्यांच्या डोक्यात असं कसं काय आलं की आपल्याच एजंटला आपण टाकून ठेवायचं. म्हणून राहुल गांधींनी परवा बोलताना एक स्टायपेंड नावाचा शब्द हो. वापरला की ब्रिटिशांकडून स्टायपेंड मिळायचा म्हणून. काही जण पेन्शन म्हणतात बरं का त्याला. गंमत अशी आहे की पेन्शन म्हणजे निवृत्ती वेतन. निवृत्ती वेतन. म्हणजे तुम्ही एखाद्याची नोकरी केल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर जे मिळतं त्याला पेन्शन असं म्हणतात. सावरकरांना मिळत होता तो निर्वाह भत्ता होता, पेन्शन नाही. पेन्शन नव्हे ना, तरी कैद्याला मोठा दिला- शब्द वापरला जातो. कैद्याला दिला जातो तो. कैद्याला दिला जातो. हा निर्वाह भत्ता हा जेल मॅन्युअलमध्ये त्याची तरतूद आहे. ब्रिटिशांचा तसा नियम आहे. त्या निमित्ताने तो दिला जात होता. गांधींना दिलाय आगा खान पॅलेस मध्ये गांधींना 100 तर रुपये. बराच देत होते आणखी. 100 त्यांच्या बरोबरीने होणारा खर्च असा सगळा मिळून तो 500-600 रुपयाच्या पर्यंत हो. जात होता. पण माझं तिथेही काही म्हणणं नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की हा का दिला जात होता निर्वाह भत्ता, हे कोणी लक्षात घ्यायचं नाही. सावरकरांचं घर जप्त केलेलं होतं. सर्व इस्टेट सावरकरांची ही जप्त झालेली होती. मग सावरकरांना मिळकत काय होती? जेलमध्ये त्यांना वापरायला भगवद्गीतेचं पुस्तक आणि त्यांचा चष्मा, 1 आण्याचं भगवद्गीतेचं पुस्तक आणि त्यांचा चष्मा ही सरकारी वस्तू म्हणून त्यांना दिलेल्या होत्या वापरायला. मग बाहेर आल्यानंतर निर्वाहाचं साधन काय? म्हणून ती निर्वाह भत्त्याची तरतूद होती. आणि या निर्वाह भत्त्यात सगळ्यात जास्त निर्वाह भत्ता कोणाला मिळत होता माहितीये? सुभाषचंद्र बोसांच्या बंधूंना 1200 रुपये. त्यावेळेला 1200 रुपये. त्यावेळेला 1200 रुपये. आणि इतर बंगाली क्रांतिकारक जे होते त्यांना 120 रुपये मिळत होता. 120 रुपये ही सर्वसाधारण तरतूद आहे. सावरकरांना तेवढंही देणं नाकारलं आणि त्यांना त्याच्याही निम्म
म्हणजे 60 रुपये दिला जात होता निर्वाह भत्ता. खरं तर सावरकरांची प्रॉपर्टी जी सरकार जमा झालेली होती त्याच्यावरचं व्याजही दिलं असं तरी किमान खूप मोठं झालं असतं. हो, पण म्हणजे निर्वाह भत्ता एखाद्या माणसाला का दिला जातो हेही न बघता आपण स्टायपेंड म्हणतोय, आपण त्याकरता त्या माणसाला एजंट ठरवतोय ब्रिटिशांचं. काँग्रेसची माहिती देत होते म्हणून म्हणतात त्यावेळेला त्याचा पुरावा काहीच देत नाहीयेत. म्हणजे हे बोलतात तोच पुरावा असतो, दुसरे बोलतात त्या मात्र थापा असतात. काय म्हणायचं नेमकं याला? पण या सगळ्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला सावरकरांचं मोठेपण ज्या वेळेला सावरकरांना ची सुटका झाली, नाही सॉरी, देशाला स्वातंत्र्य मिळालं. ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका पत्रकाराने सावरकरांना विचारलं होतं की तात्याराव, या देशाला स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं? सावरकरांनी त्याच्यावर जे उत्तर दिलंय ते माझ्या दृष्टीने खूप मोलाचे आणि म्हणून सावरकर सगळ्यांमध्ये मोठे ठरतात. सावरकरांनी उत्तर दिलंय की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये आमच्यासारख्या सशस्त्र क्रांतिकारकांचा सहभाग होताच, हे नाकारता येत नाही. पण ज्यांना हे करता आलं नाही अशा लोकांनी सत्याग्रहात, असहकारिता आंदोलनात भाग घेतलेला असेल तरी त्यांचाही तेवढाच मोठा सहभाग आहे. नवे नवे या दोन्ही गोष्टी ज्याला करता आल्या नाहीत अशा सामान्य माणसांनी आपल्या घरी देवाची पूजा करताना एक फूल स्वातंत्र्याची इच्छा मनात धरून देवाला जर वाहिलेलं असेल ना, तर त्याचा सुद्धा तेवढाच मोलाचा सहभाग आहे. मला सांगा, एवढं मोठं मन कोणी दाखवलेलं आहे? नाही, कोणीच नाही. मग स्वातंत्र्य फक्त आमच्याच पक्षामुळे दीदी हमें मिळालं, आजादी बिना खडग बिना हा, ढाल. बिना खडग बिना ढाल, बस याच्या पलीकडं काहीच नाही. इथे मला सावरकरांचं मोठेपण अधोरेखित होतं. गुरुजींच्या या वाक्यानंतर मी या मुलाखतीच्या शेवट सावरकरांच्याच एका कवितेने करेल. स्वातंत्र्याच्या सुखनी माझी जन्म स्वतंत्राचे, गुलामगिरीच्या उकिरड्यावर गुलाम निपजायाचे, पोटही भरती श्वान बापुडे चगळून या तुकडे, शेणा माझी बांधुनी वाडे नांदती शेण किडे. या अविचाराच्या शेणामध्ये आपले विचारांचे इमले बांधून जगणारी ही माणसं गुलामगिरीच्या उकिरड्यावर जन्माला आलेली आहेत. आणि तेच सावरकर विचारांचं, सावरकरांच्या विरोधी विचारांचं हडूक चघळत जगणारी ही माणसं आहेत. यांच्याकडून वेगळ्या काही अपेक्षा केल्याच जाऊ शकत नाहीत. बस यांना चघळायला मिळालेलं हडूक काढून टाकलं की हे भुंकतात, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मुंकणाऱ्या श्वानांचा आवाज कसा बंद करायचा हे आम्हा सगळ्या श्वानपालकांना उत्कृष्ट पद्धतीनं ठाऊक आहे. आभार गुरुजी, खूप खूप आभार. खूप बरं वाटलं. काही विषय स्पष्ट देखील झाले. धन्यवाद. धन्यवाद.